पिंगळीकरांचा आणि माझा परिचय कधी आणि कसा झाला हे मला आठवत नाही. तसं ते त्यांनाही आठवत नसणार याची मला खात्री आहे. कारण विसराळूपणा हा आम्हा दोघांचाही स्थायी भाव. पिंगळीकर कधी काळी देखणे असावेत अशी शंका येण्याइतपत खुणा त्यांच्या चेहऱ्यावर शिल्लक होत्या. आम्हा दोघांच्या वयात बरंच अंतर असलं तरी त्यांनी आपली वडिलकी बाजूला ठेवून मला बरोबरीचा दर्जा दिला होता. उलट त्यांच्या नको इतक्या सरळ भोळसट स्वभावामुळं मीच कधीकधी वडिलकी धारण करायचो. पिंगळीकर एरवी शांत असले तरी एखाद्या वेळी सात्विक संताप आला की ते जमदग्नीचं रूप धारण करायचे. पण ते क्वचितच. बाकी हे खातं वहिनींकडं वर्ग झालेलं असायचं. वहिनी जेवढ्या व्यवहारी तेवढ्याच रागीट. पण त्यांच्या रागाची धाव पिंगळीकरांपुरतीच. ऑफिसमध्ये साहेब आणि घरी बायको या कैचीत कायम अडकलेल्या पिंगळीकरांची मला कधीकधी दया यायची. या दाम्पत्याला 3 गोंडस अपत्य होती. 2 मुली आणि 1 मुलगा. मुलगा मोठा, त्याला आम्ही पशा म्हणायचो. त्याचं नाव प्रसाद. बाकी मुलींची नावं काहीही असली तरी आम्ही त्यांना तायडी आणि अक्की या नावानंच हाक मारायचो. पिंगळीकर कुठलीही निवडणूक न लढवता आमच्या कॉलनीचे कायमचे सेक्रेटरी झाले होते. खरं तर असं कुठलंही पद अस्तित्वातच नव्हतं, तरीही त्यांचं हे नामकरण झालेलं होतं. कुठल्याशा सरकारी खात्यात ते कारकून म्हणून चिकटले आणि त्याच पदावरून रिटायर झाले. बोलण्याचा आणि खाण्याचा नाद. एके दिवशी सकाळीच प्रसन्न मुद्रेनं घरी आले. आम्ही चहा घेत होतो. या पिंगळीकर, चहा घ्या. नको, आत्ताच जेवण झालं. एवढं सकाळी जेवण? अहो, कालचा एकादशीचा उपवास, आज द्वादशी, म्हणून उपास म्हणजे निरंक का? तसंच काही नाही. सकाळी भगर आमटी, दुपारी साबुदाण्याची उसळ, मध्ये मध्ये चिप्स, केळी, रताळ्याची खीर, संध्याकाळी भगरीची थालपीठं, बस. बरोबर आहे. त्यामुळंच तुम्हाला लवकर भूक लागली असणार. महिन्याला एकदा झडणारा हा आमचा संवाद असायचा. भल्या पहाटे स्नान करून ते सायकल दामटत 4-5 देवळं पालथे घालत असत. 1-2दा उत्सुकतेपोटी मीही त्यांच्याबरोबर गेलो होतो. पहिल्यांदा गजानन महाराज मंदिर, नंतर कॉलनीच्या मारुती मंदिरात, पाऱ्याचा महादेव, असं करत करत शेवटी राम मंदिरात पोचलो. मंदिरात आम्ही पोचलो तेव्हा मी काहीतरी बोलत होतो. तेव्हा त्याने डोळे वटारून नाकावर बोट ठेवलं. मी गप्प झालो. तिथं भिंतीवर मारुती स्तोत्र लिहिलं होतं. त्याने हळूच ते स्तोत्र म्हणायला सांगितलं. मीही हात जोडून ते स्तोत्र वाचायला सुरुवात करणार एवढ्यात भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती असे खणखणीत स्वर कानावर पडले. मी दचकून बाजूला पाहिलं. ते पिंगळीकरच होते. मग मला त्याने बोलायला का बंदी घातली होती कळेना. बाहेर आल्यावर मी त्यांना विचारलं, पिंगळीकर, मला गप्प का केलंत? मंदिरात शांतता राखली पाहिजे. मग तुम्ही मोठ्यांदा स्तोत्र म्हटलं ते? देवाचं नाव चालतं. पिंगळीकर नवरा बायकोंचं आपसातलं नेमकं नातं माझ्यासाठी नेहमीच अनाकलनीय राहिलं. एकदा वहिनी आणि आमची ही बोलत असताना मी ऐकलं होतं. काय सांगू वहिनी, अहो मी होते म्हणून आमचा संसार झाला. हे कसे आहेत तुम्हाला माहितीच आहे. मी खंबीर होते ना म्हणून निभावलं बरं. अहो, लग्न झाल्यावर मी सासरी निघाले तेव्हा माझी आई बोलली होती, माय शिंदू, सांभाळून राहा बघ, तुला बेटावर उभं केलं आहे, भोवताली सगळं पाणी बघ बाई. त्यांची आई एवढं बोलताना पिंगळीकर बाजूलाच उभे असणार. या नवरा बायकोचे आपसातले व्यवहार म्हणजे अजब प्रेम की गजब कहाणी होते. एरवी नवऱ्याला ताड बोलून जीव नकोसा करून सोडणाऱ्या वहिनी रात्री झोपताना त्यांच्या पाया पडल्याशिवाय झोपत नसत. कधी अंगणात बायका गप्पा मारत असताना उशीर व्हायचा. तेवढ्या वेळात पिंगळीकर झोपून जात असत. नंतर कधीतरी वहिनी घरात यायच्या, त्यांना गदागदा हलवून जागं करायच्या, त्यांच्या पाया पडायच्या. नंतर वहिनी झोपून जायच्या आणि पिंगळीकर जागे.
एकूणच गरजा कमी असणारं हे कुटुंब होतं. या घरात तात्पुरते मतभेद असले तरी आहे त्यात समाधान मानण्याच्या बाबतीत एकमत होतं. आधुनिक बेगडी जीवनशैलीपासून ते कुटुंब मैलोगंटी दूर होतं. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारं होतं. प्रसाद, तायडी, अक्की हे आमचं विरंगुळं होते. निगुतीनं संसार कसा करावा याचं ते चालतं बोलतं उदाहरण होतं. स्वतः पिंगळीकर त्यांच्या साध्या सरळ स्वभावामुळं बऱ्याच वेळा आम्हा व्यावहारिक पातळीवर जगणाऱ्या लोकांच्या थट्टेचा विषय व्हायचे. पण त्यांच्या ते लक्षातच येऊ नये इतके ते भाबडे होते. एके दिवशी माझ्याकडे आले, उदगीरकर, माझी एक LICची पॉलिसी संपली आहे. ते पैसे मिळणार आहेत. तुम्ही बँकेत आहात, कुठं गुंतवायत सांगा ना. कितीची पॉलिसी आहे? मी मत्सर लपवत विचारलं. त्याने इकडं तिकडं बघत माझ्या कानात सांगितलं, 1,000 रुपयांची. उद्या सांगतो. मी मुश्किलीनं डोळ्यातलं पाणी परतवत एवढंच बोलू शकलो. लेखक मंगेश उदगीरकर. वाचन दत्ता सरदेशमुख.